चला चला आतमध्ये चला 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 साहेब सांगतील इकडे माहिती शेतकरी मित्रांनो, आपल्या क्रॉपटेक 924 या खताबद्दलच्या गेल्या काही शंका होत्या या व्हिडिओमध्ये त्या क्लिअर करल्या जातील. तर सर्वप्रथम हा महादनच्या ट्रायलमध्ये घेतलेला आहे व तो शेतकरी ट्रायलमध्ये तो 60चा ऊस घेतलेला आहे. तर आपण सोरगे साहेबांकडून त्याची संपूर्ण माहिती व जे काय आपल्या शंका आहेत त्या सगळ्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊया. नमस्कार, मी बिपिन सोरगे. जसं आता तुम्हाला सांगितलंच की तुम्हाला शंका असतील तर मी थोडा तुमच्या सगळ्या शंका दूर करायचा प्रयत्न करतो. तर एक नवीन उत्पादन महादन गेल्या 1-2 वर्षापासून जे शेतकऱ्यांच्या सेवेस उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तुम्ही आता पाहिलं असेल की तिकडं ट्रॅडिशनल पद्धतीने खतांची मॅनेजमेंट केलेल्या प्लॉटमध्ये आणि या प्लॉटमध्ये आपण महादनचं क्रॉपटेक 924 वापरलेलं आहे. जेटाफॉर्म न मोडता सुद्धा तुम्ही फुटव्यामधले फरक बघू शकता. तुमच्या लक्षात येऊन जाईल की कोणत्या बॅलन्स न्यूट्रिशनचे तुम्हाला फार चांगले फायदे झालेले आहेत. तर एकाच गोळीमध्ये 8 खतं अशी आपण तुम्हाला देणारं क्रॉपटेक शुगरकेन हे खत आम्ही आत्ता सध्या विक्रीस उपलब्ध आहे. या खताचं वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्षम खत आहे. तुम्हाला हे खत ज्या प्लॉटमध्ये आपण वापरलेलं आहे त्या प्लॉटमध्ये 15 ते 20% तुमच्या खतांच्या खर्चांमधली बचत होते आणि 12 ते 15% उत्पादन तुमचं वाढतं. त्याचं कारण असे कार्यक्षमता म्हणजे ही जी क्रॉपटेक टेक्नॉलॉजी ही जी आपण खतांना वापरलेली आहे त्याच्यामुळे आपली खतं वायाला जात नाहीत. आपली खतं उपलब्ध जास्त होतात आणि क्रॉपटेक टेक्नॉलॉजी मुळे जमिनीत गेल्यानंतर त्यातला जो फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, जो स्थिर होतो तो या खतांमधला क्रॉपटेक टेक्नॉलॉजीमुळे स्थिर होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एकाच गोळीत 8 खतं असल्यामुळे जे तुम्ही जे खतं मिक्स करता सगळी तो मिक्स करायचा आता तुम्हाला टेन्शन नाही. सगळी खतं जरी तुम्ही बारदानावर मिक्स केली बाहेरच्या बाहेर आणि ती खतं जर शेतात आणून टाकली तर प्रत्येक खताचा कण हा वेगवेगळाच पडणार आहे. तुमचा क्रॉपटेकचा कण हा एकत्र पडणार आहे. जिथं हा कण पडेल तिथून 8च्या 8 खतं वर जातील आणि त्या पिकाला एक बॅलन्स न्यूट्रिशन भेटून जाईल आणि त्या बॅलन्समुळे तुम्ही हा फुटव्यांमधला फरक करू शकता. तो प्लॉट केव्हीकेच्या सगळ्या सायंटिस्ट लोकांनी केलेला आहे आणि हा प्लॉट आपण महादनच्या खतांवर ठेवलेला आहे. तर नुसता ऊसच नाही तर कांद्या पिकामध्ये पण फरक बघा, मकामध्ये सुद्धा बघा, सगळीकडे आपण ही क्रॉपटेक टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि गेल्या 1 वर्षापासून शेतकऱ्यांची याला चांगली पसंती मिळते. येणारा जाणारा प्रत्येक शेतकरी एकच म्हणतोय की जेटाकोम न मोडता सुद्धा तुमचे इतके फुटवे कसे आहेत, जेटाकोम न मोडता सुद्धा तुमचे इतके फुटवे कसे आहेत. तर त्याला एकच उत्तर आहे, क्रॉपटेक टेक्नॉलॉजी. थँक्यू व्हेरी मच. जेटाकोम आहे तर साईडला पण पहा, हा जेटाकोम आहे. एक सर आपल्याला एक दुसरी एक गोष्ट म्हणजे की शेतकऱ्यांच्या मनातील एक पहिला प्रश्न म्हणजे रेट आणि त्याचा एकरी डोस सांगा. क्रॉपटेक 924 म्हणजे क्रॉपटेक शुगरकेन या खताचा जो रेट आहे तो 1790 रुपये आहे आणि याचा टोटल जो एकरचा जो डोस आहे तो लागवड करते वेळी म्हणजे जो बेसल डोस जो तुम्ही म्हणता त्यावेळी 160 किलो तुम्हाला क्रॉपटेक शुगरकेन टाकायचे आणि 20 किलो साधारण तुम्हाला बेन्सल्फ टाकायचे. त्याच्यानंतर बाळ बांधणीला तुम्हाला 90 किलो युरिया आणि 50 किलो 24-24 जी कच्ची बांधणी म्हणतो आपण, साधारण तुम्ही 90व्या दिवशी करता त्यावेळी तुम्हाला पुन्हा 90 किलो युरिया आणि 24-24 50 किलो टाकायचे आणि मोठ्या बांधणीला पुन्हा एकदा तुम्हाला 4 पोती म्हणजे 160 किलो क्रॉपटेक शुगरकेन म्हणजेच क्रॉपटेक 924, 20 किलो बेन्सल आणि 45 किलो युरिया हा मोठा डोस तुम्हाला टाकायचे. अशा 4 डोसमध्ये याची विभागणी आहे वेगवेगळी आणि या 4 डोस जिथं जिथं आम्ही वापरलेत गेल्या 1-2-3 वर्षात जिथं जिथं आम्ही ट्रायल्स घेतल्यात युनिव्हर्सिटीमध्ये शेतकऱ्यांच्याकडे तिथं आम्हाला साधारण 78 टनापासून 96 टनापर्यंत उत्पादन भेटलेलं आहे आणि खोडव्याचं उत्पादन 65 टनापासून 76 टनापर्यंत भेटलेले हे डोस वापरून. आता याच्यामध्ये तुम्ही एकच गोष्ट करू शकता की तुम्ही जो पारंपरिक पद्धतीने जो साधारण तुमचा 25-26 हजार रुपये प्रति एकर खर्च येतो तर ही खतं वापरल्यावर आहे ना उलट त्याच्यापेक्षा एक 15 ते 20% खर्च कमी येतो. साधारण तुमचे 20-22 हजार रुपये प्रति एकरी जातात. तर खतं तुम्हाला असं वाटतं की 40 किलोचा पॅक आहे आणि खताची पोत्याची किंमत महाग आहे परंतु इफिकेसी जास्त आहे त्याची. इतर खतांपेक्षा ते कमी लागतं, वायाला जात नाही म्हणून तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले येतात. थँक्यू. ओके, धन्यवाद सर.